नमस्कार. सर्वप्रथम नागपंचमीच्या सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा. नागपंचमीचा सण हा हिंदू धर्मामध्ये व बौद्ध धर्मामध्ये पवित्र असा मानला जातो. या दोन्हीही धर्मामध्ये या सणाला, या नागपंचमीला, या नागाला एक विशिष्ट पूजनीय स्थान आहे. मित्रांनो, नाग हा खऱ्या अर्थाने या जीवसृष्टीतील एक संपूर्ण व परिपूर्ण असा एक घटक आहे, जो देवांपासून ते शेतकऱ्यापर्यंत निसर्गातील एक अनमोल असा हा ठेवा आहे. चला तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया या नागाविषयी, या नागपंचमीविषयी. सर्वप्रथम आपण घटनाक्रम आपण हा जाणून घेणार आहोत. भारत देशातील प्रमुख विषारी साप, त्यानंतर बिनविषारी साप, समसमान दिसणारे बिनविषारी व विषारी साप, त्यांचं संवर्धन कशा प्रकारे करायचं, त्यांच्यापासून बचाव कशा प्रकारे करायचा, साप कशा प्रकारे ओळखायचे व सापापासून आपण आपला बचाव करून त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, आपल्यालाही जगण्याचा अधिकार आहे. तेही या जीवसृष्टीतील एक घटक आहेत, आपणही या जीवसृष्टीतील एक घटक आहोत. या दोन्ही घटकांना एकमेकाची सांगड घालत कसं जीवन जगता येईल व निसर्गामध्ये वावरता येईल हे आपण पाहणार आहोत. चला मित्रांनो, पुन्हा एक बार तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात जय चौधरी क्रिएटर. जर आमचा हा प्रयत्न आपणास आवडला तर कृपया करून आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व नातेवाईक व मित्रमंडळी यांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपले समाज प्रबोधनाचं काम अशाच प्रकारे संपूर्ण समाजामध्ये जाईल व समाजालाही या गोष्टीचं ज्ञान मिळेल व या गोष्टीची माहिती मिळेल. सर्वप्रथम आपण घटनाक्रम घेऊया. एक दुर्दैवी घटना घडलेली आहे महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली या भागामध्ये. वसतिगृहामध्ये 3 मुलींना मण्यार जातीच्या सापाने दंश केला. त्याला इंग्रजीमध्ये कॉमन क्रेथ असं म्हटलं जातं. भारत देशातील प्रमुख 4 विषारी सापांपैकी हा मण्यार खूप घातक असं एक विष आहे, यांनी चावलेला आहे. हा निशाचर आहे, म्हणजेच रात्रीच्या वेळेस हा बाहेर पडतो. हा खूप लाजाळू साप आहे. भक्ष्याच्या शोधासाठी हा रात्री बाहेर पडतो. हा अत्यंत शांतपणे वावरणारा साप आहे, लाजाळू साप आहे. अत्यंत शांतपणे हा आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये येतो. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, वसतिगृहामध्ये खॉट, बेडची सुविधा कमी असल्यामुळे त्या मुलींना खाली गाद्या आतरून झोपावं लागलं. खाली गाद्या आतरून झोपल्यानंतर तो दरवाजाच्या फटीतून साप आतमध्ये आला व साप आतमध्ये आल्यानंतर त्या गाद्यांच्या ह्याच्यामध्ये, त्यांच्या अंथरुणामध्ये शिरला व बारीबारीने त्या मुलींना चावला. ह्या सापाचा चाव्याचा प्रकार असा आहे, मुंगी चावल्याप्रमाणे वेदना होतात किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त वेदना होतात, जेणेकरून आपल्याला समजत नाही की हा साप चावलेला आहे. ह्याचं विष हळूहळू पद्धतीने अंगामध्ये सक्रिय होतं व अत्यंत घातक असं याचं विष मानलं जातं. आशिया खंडामध्ये संपूर्ण भागामध्ये हा साप सापडला जातो. एकाच प्रकारचा हा साप आहे. या सापाच्या दिसणाऱ्या अनेक जाती आहेत किंवा अनेक प्रकारचे हे साप याच्यामध्ये दिसतात किंवा आढळतात. मण्यार हा खूप विषारी साप आहे. याने बारी दंश केलेला आहे. या सापाचे दात अत्यंत बारीक असतात. तो चावा घेतल्यानंतर किती प्रमाणात विष सोडायचं हे नियंत्रणात राहत नाही, त्यामुळे विष कमी अधिक प्रमाणात सोडलं जातं शरीरामध्ये व त्या विषाचा आपल्या शरीरावरती घातक परिणाम होतो. एक वेळ चावा घेतल्यानंतर तो अनेक वेळा चावा घेऊ शकतो. हे जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. 3 मुलींचा या ठिकाणी उपचार दरम्यान मृत्यू झालेला आहे आणि अनेक मुली या उपचार घेत आहेत. मला मित्रांनो आपल्या समोर हे सांगायचं आहे की प्रशासनाचा किती गळथर्प व किती उघडा कारभार आहे, किती नाचकी ठेवण्यासारखा कारभार आहे. प्रशासनाला वारंवार या ठिकाणी निधी मिळाला जातो. वारंवार प्रशासन आपल्या मागण्या या ठिकाणी पूर्ण करत असतं. वसतिगृहांना पाहिजे त्या गोष्टी वेळेवर देत असतं. जर वसतिगृहाने जर प्रशासनाकडे मागणी केली तर प्रत्येक गोष्टी या मिळाल्या जातात. त्या वसतिगृहाला खिडक्यांना जाळ्या नव्हत्या, दरवाजांना हे सुरक्षित फटी बारीक नव्हत्या किंवा त्या ठिकाणी सुरक्षा नव्हती दरवाजांनाही. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या ठिकाणी वॉर्डन असतात, कंपाऊंडर असतात, शिपाई असतात, घटनाक्रम घडल्यानंतर त्या ठिकाणी ते उपस्थित नव्हते. त्या ठिकाणी कोणी तिथं साप चावल्यानंतर त्यांना लवकरात लवकर मदत मिळाली नाही. त्यांना रुग्णालयात नेण्यास उशीर झाला, त्यामुळे त्या मुलींचा मृत्यू झालेला आहे. सर्व घटनेला हे प्रशासन जबाबदार आहे.
आज जर त्या ठिकाणी खोट असते, बीड असते, तर त्या मुली खोटावर झोपल्या असत्या, जेणेकरून हा दंश झाला नसता, मण्यार आला असता. तरी मण्यार आपल्या जवळ येणं किंवा साप आपल्या घरामध्ये येणं, याच्यामध्ये तो आपल्या भक्ष्याच्या मार्गावरती असतो. तो आपल्या चावा घेण्यासाठी येत नाही. आपल्या घराच्या आजूबाजूला राडारोडा असतो, झाड झुडप असतात, गवत असतात, त्याच्यामध्ये लपून छपून तो आपल्या घरापर्यंत येतो. कारण की तिथे ते उंदीर, छोटे छोटे कीटक, पक्ष्यांची अंडी वगैरे तो खाण्यासाठी येत असतो. त्यामुळे आपला आमना सामना होतो. मित्रांनो, या झालेल्या घटनेच्या अनुषंगाने आपण नागपंचमी या निमित्ताने सापांविषयी जनजागृती करत आहोत. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. त्या तिन्ही मुलींच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो व त्यांच्या कुटुंबांना दुःख सहन करण्यासाठी शक्ती देवो. चला आपण पुढे पाहूया. महाराष्ट्र राज्यामध्ये आढळणारे 4 प्रमुख विषारी साप. सगळ्यात पहिल्यांदा येतो तो भारतीय नाग, त्यानंतर येतो तो मण्यार, नंतर येतो ते घोणस, नंतर येतो फुरस. हे 4 विषारी साप आहेत, अत्यंत विषारी साप आहेत. ह्याच्यामध्ये नागपंचमीचा आज प्रमुख आपला नाग तुम्हाला सांगितलं, मण्यार, घोणस व फुरस. घोणस व फुरस ह्याच्यामध्ये थोडंसं साम्य आहे, पण फुरस थोडा का रंगाने डार्क आहे. वेटोळा घालून तो जमिनीत लपून बसलेला असतो किंवा पालापाचोळ्यात लपून बसतो. घोणस मोठ्या प्रमाणात कुकरच्या शिट्टीप्रमाणे आवाज करतो, जाड असतो, आजगराप्रमाणे थोडं दिसतो, पण त्रिकोणी मानाच्या आकारासारखं त्याचं डोकं असतं. तो जागेवरती थांबतो. नाग, घोणस आणि फुरस हे तिन्ही साप माणूस दिसल्यानंतर किंवा त्यांना धोका निर्माण असं वाटलं की धोका निर्माण होतोय, हे साप पळ काढत नाहीत, जागेवरती उभा राहतात. नाग स्वतःचा फणा काढून उभा राहतो, फुसकारतो, मोठमोठ्याने आवाज करतो व फण्याने दंश करून शत्रूला घाबरण्याचा प्रयत्न करतो. मण्यार आठवडे वेटोळे घालतो, जागेवरती मोठमोठ्याने फुसकारतो, तोही पळून जात नाही. फुरसही जागेवर लपून बसलेला असतो, तो लक्षात येत नाही आपल्याला, तोही मोठमोठ्याने आवाज करतो, एकमेकाला आपल्या कातडीला घासून एक विशिष्ट प्रकारचा आवाज करतो. हे 4ही साप आपले अस्तित्व असले, तिन्ही साप आपलं अस्तित्व असल्याचं दाखवतात. पण मण्यार हा लाजळू साप आहे. तो शत्रू दिसताच किंवा संकट दिसताच पळ काढण्याचा प्रयत्न करतो, एका जागेवरती राहत नाही, पण अत्यंत विषारी साप आहे. मित्रांनो, त्यानंतर मण्यारसारखा दिसणारा एक कावड्या नावाचा साप आहे. तो मण्यारसारखाच दिसतो हुबेहूब, फक्त त्याच्या डोक्याची रचना थोडी वेगळी आहे. मण्यारची गोल आहे, निमुळती आहे, आणि ह्या कावड्याची त्रिकोणी थोडीशी बाणासारखी आहे, चपटी आहे. पण ह्याला मण्यार म्हणून ह्या कावड्या सापाला मारलं जातं. कावड्या साप हा पूर्णपणे बिनविषारी आहे. तुम्ही जर मण्यार आणि कावड्या जर पाहिला तर थोडाफार का बहुत थोडा बदल आहे, पण हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे कावड्या, म्हणून त्याला मण्यार म्हणून मारलं जातं. त्याच्यानंतर धूळ नागिन म्हणून एक साप आहे, हुबेहूब नागासारखे दिसणारीच आहे, तीही पूर्णपणे बिनविषारी साप आहे, तिलाही नाग म्हणून मारलं जातं. त्यानंतर धामिनीचे काही प्रकार आहेत, तेही नागासारखेच दिसतात. नागाचं आणि धामिनीचं तोंड हे निमुळतच आहे, गोल आकाराचं आहे. थोडंफार का बहुत प्रमाणात नाग आणि धामीन एक प्रमाणात दिसतात, त्यामुळे बहुतांश लोकांचा त्या ठिकाणी गैरसमज होतो आणि त्या ठिकाणी त्यांना धामीलाही मारलं जातं किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न केला जातो. मित्रांनो, आजगर समजून ही घोणसला पकडण्याचा प्रयत्न केला जातो. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते आणि घोणस चावा घेतो आणि मृत्युमुखी लोक पडतात. म्हणून सापांच्या जाती ओळखणं खूप गरजेचं आहे. कोणता साप विषारी आहे आणि कोणता साप बिनविषारी आहे. समसमान प्रकारे थोडे का बहुत प्रमाणात हे साप एकामेकासारखे दिसतात. चला आपण पुढे जाऊया. सापाचं संवर्धन आपण कशा प्रकारे करू शकतो. मित्रांनो, साप आणि आपण दोन्ही पृथ्वी तलावरती राहणारे जीव आहोत. आपण मनुष्य प्राणी म्हणून आहोत आणि ते साप या रूपामध्ये एक जीव आहेत. मित्रांनो, आपल्या दोघांचंही अस्तित्व खूप वर्षापूर्वीप्रमाणे पासून आहे. आपण खूप वर्षापासून एकत्र वाटचाल करत आतापर्यंत इथपर्यंत आलेलो आहोत. त्यांचा अधिवास कमी होत चालल्यामुळे त्यांचा आणि आपला सामना वारंवार होत आहे, किंवा आपला मानवी वस्तीचा आकार मोठा होत चालल्यामुळे त्यांचा आणि आपला सामना होत आहे. हा सामना झाल्यामुळे किंवा हा सामना होत असल्यामुळे मानवाकडून त्यांना मारण्याचा प्रयत्न होतो, त्यांच्याकडून आपल्याला चावा होऊन किंवा दंश होऊन मानवी मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे.
म्हणून आपण कशा प्रकारे एक संगत राहून आपण या ठिकाणी जगू शकतो हे मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या घराचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. घरासमोर राडारोडा नसला पाहिजे, गवत नसलं पाहिजे, कुठल्याही प्रकारची आडगळ नसली पाहिजे, जेणेकरून साप येऊन तिथे लपेल. साप का तिथे येतो? का तर आपल्या घरातील उंदीर, छोटे छोटे पक्षी अंडी घालतात, कीटक वगैरे, पाली वगैरे त्या राड्यारोड्यामध्ये जातात किंवा आपण घाण टाकतो. ते घाण खाण्यासाठी ह्या सर्व गोष्टी तिथं जमा होतात व या गोष्टींना खाण्यासाठी साप त्या ठिकाणी येतो व आपला सामना त्यांच्याशी होतो. घरामध्ये साप का येतो? तो उंदराच्या शोधामध्ये. म्हणून जेणेकरून घराचा परिसर, घरातील परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, जेणेकरून उंदीर, पाली या कीटक आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये राहणार नाहीत, जेणेकरून साप त्यांच्या मागावरती आपल्या घरामध्ये येणार नाही व आपला सामना त्यांच्याशी होणार नाही. आणि मग त्यांचाही जीव वाचला जाईल ना आपलाही जीव वाचला जाईल. मित्रांनो, अनेक प्रसंगामध्ये मी रील पाहतो किंवा अनेक ठिकाणी मी बातम्या ऐकतो की फलाण्या ठिकाणी एका तरुणाने बिनधास्त साप उचलला आणि त्याला निर्भीडपणे तो साप पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सापाने दंश केला आणि उपचारादरम्यान त्या तरुणाचा जागेवरती मृत्यू झाला. या अशा प्रकारच्या घटना वारंवार आपण पाहत असतो. म्हणून मित्रांनो, सापाच्या जाती ओळखल्या पाहिजेत. आपण हे धाडस केलं नाही पाहिजे, स्वतःचा जीव आपण धोक्यामध्ये घातला नाही पाहिजे. त्यानंतर आपण पुढे पाहूया साप ओळखण्याच्या पद्धती. बरेचशा सापांचे जे मुंडका आहे किंवा आपण त्याला तोंड म्हणू, ते तोंड किंवा त्याचे डोके हे विशिष्ट प्रकारचे असते. नाग गोलसर असं, जाड असं त्याचा चेहरा असतो, मोठे मोठे डोळे असतात त्याचे, सतत तो जीभ बाहेर काढतो आणि तो विशिष्ट प्रकारचे त्याच्यावर चिन्ह ज्या पद्धतीने फणा काढल्यानंतर आपल्याला दिसतो, त्रिशूळासारखा किंवा विशिष्ट प्रकारचा आकडा आपल्याला त्या ठिकाणी दिसतो, तोच आकडा थोड्याफार बहुत प्रमाणात त्याने फणा न काढताही त्याच्या डोक्याच्या वरती आपल्याला दिसतो. आपण पटकन त्याला नाग म्हणून ओळखलं पाहिजे. किंवा गहू एक विशिष्ट प्रकारच्या रांगेमध्ये ठेवल्यानंतर, तिरपे ठेवल्यानंतर कशा प्रकारे गव्हाच्या आकाराचे त्याच्या अंगावरती कातड्या असतं किंवा त्याच्या रूपरेषा असते, त्याच्यावरूनही आपण नागाला ओळखू शकतो. त्यानंतर मण्यार हा अत्यंत चपळ आणि लांब असा सडपातळ साप आहे, जेणेकरून त्याची लांबी 4 किंवा 5 फूट किंवा त्याच्या अवतीभोवती येऊ शकते. मण्यार त्याच्या अंगावरती पट्ट्या असतात, विशिष्ट जागा सोडून त्याच्या अंगावरती रेषा असतात, पट्ट्या असतात, म्हणून त्याला पट्यारी मण्यार म्हणून संबोधलं जातं. त्याचा गोल चेहरा असतो, काळ्या रंगाचा असतो, विशिष्ट प्रकारचे टिपके असतात आणि तो एकदम लाजाळू साप आहे. रात्रीच्या वेळेस तो निघतो, हे ओळखण्याची त्याची खूण आहे. त्याच्यानंतर गोनस बाणाच्या आकाराचा त्याचं डोकं असतं, त्याचं मुंडकं असतं, जाडसर असतो आजगरासारखा, निमुळती शेपटी असते, शरीरावरती झिगझॅग आकाराच्या टिपके असतात, काळ्या रंगाचे, काळ्या किंवा तपकिरी रंगाचे टिपके असतात, पिवळसर रंगामध्ये तो आढळतो. त्याच्यामध्ये अनेक असे थोड्या बहुत प्रमाणात रंगही बदलतात. पर तो हा गोनस आहे. शांतपणे कुकरच्या शिट्टीसारखा आवाज करतो, रागात आल्यानंतर मोठमोठे श्वास घेतो, शरीर फुगवतो आणि शत्रूला घाबरवतो. हा आहे गोनस. हे गोनस ओळखण्याची पद्धत आहे. त्यानंतर फुरसे हे मातीत लपून बसण्याचा प्रयत्न करतो, विशिष्ट प्रकारची तो विटोळा करतो शरीराचा आणि शरीर त्याचं थोडंसं काळसर आणि टिपके त्याच्या या अंगावरती असतात. डोके थोडेसे वर काढून असतो, सतत तो जीभ बाहेर काढतो, त्याचंही डोकं त्रिकोणीच असतं, विशिष्ट प्रकारचा तो शरीर घासून आवाज करतो. हा फुरसे आहे. 7 ओळखण्याच्या पद्धती आहेत. धामण तर 10 फूट किंवा त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात लांबीला धामण आहे. धामणीचे प्रकार आहेत. पिवळ्या रंगाची धामण आहे, तपकिरी रंगाची धामण आहे, एक 2-3 प्रकारच्या रंगाच्या धामणी या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. धामण जास्त करून पाण्याच्या ठिकाणी राहते. धामण एक बिनविषारी साप आहे, रेड स्नेक्स म्हणून त्याला इंग्रजीमध्ये ओळखलं जातं. ते उंदराच्या भक्ष्यावरती भक्ष्य जास्त प्रमाणात खाते, ती उंदराची शिकार जास्त प्रमाणात करते. शेतकऱ्याचे मित्र आहे धामण. ज्याप्रमाणे नाग हे शेतकऱ्याचा मित्र आहे, तो उंदराचा भक्षण जास्त प्रमाणात करतात व शेतीला जे नुकसान करणारे जे घटक आहेत त्यांचं जास्त प्रमाणात ते शिकार करतात आणि शेतीला पोषक वातावरण निर्माण करतात. म्हणून साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्याचप्रमाणे धामण हे शेतकऱ्याचा मित्र आहे.
पण मोठ्या प्रमाणात विषारी साप समजून तिला या ठिकाणी मारलं जातं. आणि धामणीविषयी समाजामध्ये एक गैरसमज आहे की धामणीचा आणि म्हशीचा जर आमना सामना झाला किंवा नजरानजर झाली तर म्हैस मरते म्हणे, किंवा पायाला वेटळा मारून धामण म्हशीचं दूध पिते. हे साप खोटं आहे. काही ठिकाणी या धामणीला घोडेछाप म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण की घोड्याच्या वेगाने हे धामण धावते, एवढा स्पीड असतो या धावण्याचा. काही ठिकाणी धामणीच्या शेपटीमध्ये काटा असतो, ते मारल्यानंतर नपुसकता किंवा हिजडेपणा शरीरामध्ये येतो किंवा हिजडा पुरुष होतो. हे साप खोटा आहे, हे अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेला आमचं चॅनल कसल्याही प्रकारचं खत पाणी घालत नाही, आम्ही याचा निषेध करतो. त्यानंतर अनेक सापांचे प्रकार आहेत. कावड्या आहे, तुंबाण्यासारखा दिसतो बिनविषारी साप आहे अनेक. त्यानंतर निम विषारी साप आहेत. त्याच्यामध्ये अनेक सापाचे प्रकार. मी तुम्हाला एक विशिष्ट भाग घेऊन मी सापाचे प्रकार तुम्हाला सांगेल, किंवा आपल्या चॅनलवरती तो एक भाग आहे, तो तुम्ही जरूर पहा. साप चावल्यानंतर आपण काय सगळ्यात प्रथम, किंवा साप आपल्याला दिसल्यानंतर आपण सर्वप्रथम काय करायचं? साप दिसल्यानंतर सुरक्षित अंतर बाळगायचंय. सापाचा प्रकार ओळखता आला तर ओळखायचा आहे, किंवा नाही ओळखायला तरी थांबायचंय, काही अडचण नाही. सापापासून आपण अंतर ठेवायचंय. स्थानिक सर्पमित्राला आपण बोलवायचंय. स्थानिक सर्पमित्र येऊस तर त्या सापावरती लक्ष ठेवायचंय. साप कुठे जातोय, काय करतोय, त्याच्या हालचालीवरती लक्ष ठेवायचंय. त्यानंतर अचूक त्याला जागा दाखवून द्यायची. त्याला सर्पमित्राला मदत करायची, पण लांबनच मदत करायची. संपूर्ण कामकाज हे सर्पमित्र करतील व सापाला सुरक्षितपणे पकडून त्यांना निसर्गाच्या आदिवासात सोडतील. एवढी गोष्ट आपल्याला करायची आहे. कुणीही नको ते धाडस करायचं नाही, किंवा डायरेक्ट जाऊन सापाला पकडायचं नाही. सर्पमित्रांसारखी नकल करायची नाही. तो ते जीवाशी खेळण्यासारखं आहे, कारण की आपल्याला सापाच्या जाती ओळखता येत नाहीत. कोणता साप विषारी आहे, बिनविषारी आहे. तो साप आपल्याला चावल्यानंतर आपला मृत्यू होऊ शकतो व आपल्या कुटुंबावरती खूप मोठं संकट निर्माण होऊ शकतं. मित्रांनो, हे झालं सापांविषयी काळजी घेण्याविषयी. मी तुम्हाला सापांचा आपल्या घरापाशी काय येऊ नये म्हणून त्याचंही सांगितलेलं आहे. आता आपण जाऊया साप चावल्यानंतर सर्वप्रथम काय करायचं. साप चावल्यानंतर सर्वप्रथम त्या जागेपासून, साप जर समजा हाताच्या पंजाला चावलेला आहे तर कमीत कमी कोपऱ्याच्या वरती किंवा कोपऱ्याच्या थोडंसं खाली घट्ट एखाद्या रश्मीने बांधायचं आहे किंवा रुमालाने बांधायचं आहे. एवढं जोरात बांधायचं आहे की जेणेकरून तो हाताचा रक्तस्राव थांबला पाहिजे. पण वेळोवेळी ती जागा थोडीशी सैल सोडायची आहे, जेणेकरून रक्तस्राव वरच्याही जागेला गेला पाहिजे किंवा खालच्याही हाताकडे आला पाहिजे रक्तस्राव, जेणेकरून तो हात आपला निर्जीव पडता कामा नये रक्तस्रावामुळे. हे करायचं आहे. तात्काळ आपल्याला स्थानिक रुग्णालयात जायचं आहे, जिल्हा रुग्णालयात जायचं आहे, किंवा सरकारी दवाखान्यामध्ये जायचं आहे, किंवा खाजगी अशा दवाखान्यात जायचं आहे ज्या ठिकाणी साप चावल्यानंतर सापाचे इंजेक्शन उपलब्ध आहेत, अँटीडोस त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी आपल्याला दवाखान्यात जायचं आहे आणि आपल्याला प्रथम उपचार घ्यायचा आहे. हे झालं साप चावल्यानंतर दवाखान्यात जाण्याचं. कुठल्या गोष्टी करायच्या नाही. साप चावल्यानंतर कधी ब्लेडने त्या साप चावला त्या ठिकाणी कापायचं नाही आडवं उभं, जेणेकरून आपल्या नसा आहेत, दुसऱ्या रक्तवाहिन्या आहेत, धमन्या आहेत, त्या ब्लेडमुळे कापल्या जातील व नको ती घटना वेगळीच घडेल किंवा रक्तस्राव होऊन आपला मृत्यू होईल. दुसरी गोष्ट, तोंडाने कधी ते विष पिक्चरमध्ये दाखवतात त्याप्रमाणे काढायचं नाही. असल्या प्रकारे कधी विष बाहेर निघत नसतं, पूर्ण रक्तामध्ये ते आपल्या सामावून जातं. तो एक प्रकार कधी करायचा नाही. तिसरी गोष्ट, मांत्रिकाकडे जायचं नाही, जादूटोण्याकडे कधी जायचं नाही, की देवदेवताकडे कधी जायचं नाही. त्यानेही आपला मृत्यू होऊ शकतो. मांत्रिकामुळे, कुठल्याही मंत्रतंत्रामुळे, मांत्रिकाकडे गेल्यामुळे किंवा देवदेवऋषी केल्यामुळे कधी आतापर्यंत कुणाचाही सापापासून चावल्यामुळे या ठिकाणी जीव वाचलेला नाही, उलट त्याचा जीवच गेलेला आहे. कारण की वेळ निघून जाते, ते विष आपल्या शरीरात भिनतं आणि आपल्या माणसाचा मृत्यू होतो, किंवा ज्याला दोष झालेला आहे त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. मित्रांनो, साप चावल्यानंतर या गोष्टी आपण करायच्या आहेत. अनेक सापांचे वेगवेगळ्या प्रकारचे विष आहेत. काही साप जर चावल्यानंतर रक्त उठून त्याच्या गाठी तर निर्माण होतात आणि आपल्या धामण्यांमध्ये त्या गाठी अडकून राहिल्यामुळे रक्तस्राव मागं पुढं होत नाहीत. विशिष्ट आपल्या महत्वाच्या शरीरातील अंगांना रक्तस्राव पुरवत नाही किंवा पुरवला जात नाही किंवा पुरवठा होत नाही, यामुळे माणसाचा मृत्यू होतो. काही साप चावल्यानंतर श्वास घेण्यासाठी आपल्याला त्रास होतो, मेंदूकडे ते मेंदू काम करणं बंद करतं, विशिष्ट प्रकारचे आपल्या शरीरामध्ये बदल निर्माण होतात आणि आपला मृत्यू होतो. काही साप चावल्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या वेदना होतात की असह्य वेदना, ज्या वेदनेमुळे आपल्या शरीरामधील धमन्या फाटतात, फुटतात, आपली त्वचा फाटली जाते,
त्या उदाहरणार्थ गोनस चावल्यानंतर ती चावलेली जागा सुजली जाते, खूप मोठ्या प्रमाणात सूज येते आणि ते जागेवर चावल्यानंतर त्या जखमेला हळूहळू ती जखम सडत जाते किंवा पांगत जाते, फाटत जाते. त्याला गँगरिंग या पद्धतीने संबोधलं जातं इंग्रजीमध्ये. गँगरिंग होतं, ती जखम सडली जाते. अशा अनेक वेगवेगळे प्रकार होतात आणि त्या ठिकाणी माणसाचा मृत्यू होतो उपचार न घेतल्यामुळे, वेळेत उपचार न केल्यामुळे. मित्रांनो, साप हा निसर्गातील घटक आहे, निसर्ग चक्रातील तो एक घटक आहे, जसं त्याप्रमाणे आपण आहे. साप शेतकऱ्याचा मित्र आहे. सापाच्या विषापासून घोड्याच्या रक्तामध्ये ते विष सोडून घोड्याच्या अँटीबायोटिक, त्या घोड्यामधील त्या धमन्या आहेत, त्या घोड्यामध्ये जी प्रतिकारशक्ती आहे त्या रक्तामधील ती घेऊन त्यांचं मिश्रण करून त्याच्यावरती विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करून त्याचाच अँटीडोस तयार केला जातो, त्या विषाचं तोड तयार केलं जातं. त्यामुळे आता पूर्वीसारखं साप चावला आणि मृत्यू झाला अशा घटना आता ह्या घडता कामा नाहीत. कालची जी घटना घडलेली आहे गडचिरोलीची, अत्यंत लाजिरवाणी घटना आहे. कारण की ह्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे आणि ते आश्रमशाळेतील व्यवस्थापन जबाबदार आहे. त्या 3 मुलींचा या ठिकाणी जीव गेला नसता, कारण की 21व्या शतकामध्ये एवढं प्रगत वातावरण असताना अशा प्रकारची घटना घडते, ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. मित्रांनो, बौद्ध धर्मामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नागपंचमीला एक विशिष्ट स्थान आहे. तुम्ही जर पाहिलं तर हिंदू धर्मामध्ये अनेक ग्रंथामध्ये अनेक देवांच्या रूपामध्ये किंवा देवांच्या सानिध्यामध्ये तुम्हाला नाग आढळतो. अनेक देवांच्या प्रसंगामध्ये नागाचं स्वरूप तुम्हाला आढळतं किंवा त्या ठिकाणी त्याचं अस्तित्व आढळतं. नागपूर, नागभूमी, नागवंशीय लोक या ठिकाणी वास्तव्यात आहेत. भारतामध्ये होते एक नागवंशीय लोक वास्तव्यामध्ये होते, ते नागपूर या ठिकाणी. त्या ठिकाणी नागाची वंशज होते असं मानलं जातं. किंवा बौद्ध धर्माशी या मिलिंद नाग या नागाचा उल्लेख येतो आणि बौद्ध धर्मामध्ये नागाला एक विशिष्ट पूजनीय स्थान आहे. चला मित्रांनो, मी आतापर्यंत तुम्हाला जी माहिती दिली ही माहिती तुम्हाला समजली असेल व तुम्ही यानंतर नाग किंवा सापांविषयी जनजागृती निर्माण करून त्यांचाही संवर्धन कराल, त्यांचाही बचाव कराल व स्वतःचाही बचाव कराल. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, तुम्हालाही जगण्याचा अधिकार आहे. चला भेटूया पुन्हा अशाच ज्ञानवर्धक गोष्टीसह. तोपर्यंत आम्हाला रजा द्या. तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं तर मी तुमचा शतशः आभारी आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आम्हाला रजा द्या. जर कोणी प्रेक्षक आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर कृपया करून जय चौधरी क्रिएटर या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. नातेवाईक व मित्रमंडळी यांना जास्त प्रमाणात शेअर करा, जेणेकरून समाज प्रबोधनाचं काम हे आपलं असंच प्रकारे चालत राहील. मित्रांनो, खूप सुंदर समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आम्ही घेऊन येत असतो. जर तुम्हाला एखादा विषय जर माहिती असेल किंवा त्या विषयावरती आम्ही एखादा भाग तयार करावा असं आपणास वाटत असेल तर कृपया करून तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये तो विषय जरूर सुचवावा. आम्ही त्या भागावरती जरूर काम करू व आपल्या समोर ते विचार अभ्यासपूर्ण मांडण्याचा प्रयत्न करू. मला जेवढं माहिती होतं, मला जेवढं तुमच्यासमोर मांडता आलं मी मांडलेलं आहे. चला आम्हाला रजा द्या. तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं. मी प्रवीण सुनील चौधरी आपला शतशः आभारी आहे. आपली काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आई वडिलांचे दर्शन घ्या, त्यांच्यामुळेच आपल्याला जीवसृष्टी पाहायला मिळाली. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.